टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। शनी शिंगणापूरला काल अचानक काही कर्मचाऱ्यांना कामावरनं काढून टाकलं। जी काही कारणं समोर येत आहेत ती महाराष्ट्राची मान शर्मेने झुकेल अशी कारणं आहेत आणि ह्याच्यावरती सरकार अजूनही काही बोललेलं नाही। माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे, कोणाचं चालू आहे परत घ्या सर। 114 मुस्लिम असं आहे की जे काही शनी शिंगणापूरला झालं हे पुरोगामी महाराष्ट्राला मान खाली घालणारं आहे। तुम्ही धर्माच्या नावावरती बोट ठेवून जर 114 167 कर्मचाऱ्यांना कामावर काढणार असाल तर हा अन्याय आहे। लोक पोटा पाण्यासाठी नोकऱ्या करतात आणि अशा परिस्थितीत म्हणजे महाराष्ट्र ह्या पूर्ण भारतामध्ये महाराष्ट्राचं नाव हे धर्मापलीकडे जातीपलीकडे जाऊन समाज व्यवस्था निर्माण केलेला महाराष्ट्र आहे। इथे जातीला मातीत गाडण्याचं काम पहिल्यांदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ह्याच महाराष्ट्रात केलं। त्याच महाराष्ट्रात कोण कुठला माणूस येतो। शनी शिंगणापूर ह्या धार्मिक स्थळामध्ये इतर धर्मियांनी कामावर जाऊ नये अशा प्रकारचे काहीतरी बोंबाबोंब करतो आणि काहीतरी कारण देऊन लोकांना काढलं जातं। हे काही बरोबर नाही आहे, चुकीचं आहे। सरकारने डोळे उघडे ठेवून त्वरित हे प्रकार थांबवले पाहिजे। हे आज सुरू झालं एका ठिकाणी, उद्या हे जर लोण पसरला, हा रोग आहे। हा महाराष्ट्राला रोग जर लागला तर महाराष्ट्राने कमवलेली सगळी इज्जत धुळीला मिळेल, मातीत जाईल। हे थांबवा। माझी मुख्यमंत्री महोदयांना हात जोडून विनंती आहे की छोटं आहे पण ह्याचा जर म्हणजे ह्याची जी रिॲक्शन आहे ही पूर्ण महाराष्ट्रात उमटलेली दिसते। सरकार याच्याकडे उघडे ठेवून बघणार नसेल तर जातीय दंगल होऊ शकते भविष्यामध्ये। काळात कुंभमेळा देखील आहे, त्यामुळे कुठे मला ह्याच्यावरती काही बोलायचं नाही। सरकारने त्वरित यात लोकांना कामावर घेण्याचे आदेश काढावेत। धर्माच्या नावावरनं कामावर कमी करणं हे संविधानिक प्रक्रियेच्या विरोधात आहे। त्यांना तुम्ही कायदेशीर नोटीस दिली का? नैसर्गिक न्याय नावाचा प्रकार असतो, नॅचरल जस्टिस। त्या नॅचरल जस्टिसमध्ये तुम्हाला त्यांना नोटीस द्यावी लागते। कामावर कमी उद्या कुठेही घुसून तुम्ही काही करू शकत नाही, कायदा आहे। 114 कुटुंबीय रस्त्यावरती येऊ शकतात, त्यांच्या तसं नाही हो। कोणी 114 नाही, एका माणसाला ही कामावरनं कमी करणं हे अन्याय आहे। कारण का लोक कामं करतात ते पोटासाठी, आपल्या चिल्ल्या पिल्ल्यांसाठी, आपल्या बायकोसाठी, आपल्या आईबापासाठी। ही लढाई पोटाची असते, ती म्हणजे स्वतःचं अस्तित्व साबूत ठेवण्यासाठी असते। पोटाची लढाई हो। आमचा बाप गाव सोडून मुंबईत आला, कशाला आला? जर गावी शेती असतं तर माझ्या बापाने गाव कशाला सोडलं असतं? गावात खायला मिळत नाही म्हणून लोक गावं सोडतात। ही जगातली प्रक्रिया आहे। म्हणजे जे स्थलांतर होतं ते कशासाठी होतं? अस्तित्वासाठी होतं। हे अस्तित्वासाठी लोक नोकऱ्या करतात, त्या नोकऱ्यांवरनंच जर तुम्ही त्यांना काढणार असाल स्वतः तुम्ही त्या ठिकाणी संस्थेकडे जाणार का? मागे देखील काळा श्रीराम या मंदिराकडे तुम्ही भेट दिली? नाही, असं आहे की आत्ताच सुरू झालं आहे। माझं सरकारला विनंती आहे की त्वरित ह्याच्यावरती डोळे उघडे ठेवून कारवाई करा। दुसरीकडे लोण पसरण्याच्या आधी सरकारने हस्तक्षेप करून हे थांबवावं। सर, बच्चू कडूची पूर्ण प्रहार टीम जी आहे ते दादांच्या कार्यक्रमात गोंधळ घातलेला आहे। महिलांना खास पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। एकीकडे महिला सांगतात 3000 देत नाही, दुसरीकडे शेतकऱ्यांची कामं केली जात नाही। शेतकऱ्यांच्या ह्यासाठी नाही, लोक अख्ख्या महाराष्ट्रात कर्जमाफीवरनं राग आहे। कर्जमाफी हे या सरकारचं धोरण होतं निवडणूक जिंकण्यासाठी म्हणून कर्ज माफ करा असं तुम्ही आश्वासन दिलं होतं। लोकांची इच्छा आहे की शेतकऱ्यांची इच्छा आहे, शेतकऱ्यांची परिस्थिती वाईट आहे, कर्ज माफ करा। कर्ज माफ करण्यासाठी म्हणून लढाई सुरू आहे। याच लाडक्या बहिणी रस्त्यावर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलंय, कार्यक्रमस्थळी कुठला गोंधळ होऊ नये असं आहे की तुम्ही निवडणुकी जिंकण्यासाठी जी आश्वासनं केली त्या आश्वासनापासून दूर पळालात तर त्या आश्वासनाचा जाब समाज विचारणं हे त्यांचं काम आहे। तर मुंबईत अजून देखील अनधिकृत बांधकामाचा मुंब्रा नाही तुम्ही मुंब्रा करू नका। जिथे हे बांधकाम पाडलं जात आहे ते गाव शीळ आहे, ते कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात येतं। ती लोक माझीच आहेत।
महाराष्ट्रातला इथला कुठलाही कोणीही नागरिक असो तो माझाच आहे, कारण का मी महाराष्ट्र विधानसभेतला प्रतिनिधित्व करतो. महाराष्ट्र विधानसभा ही महाराष्ट्राची आहे. पण जर तुम्ही त्याची भौगोलिक हे कराल तर ते मुंब्रा म्हणून दाखवू नका. ते मुंब्रा नाही, ते शीळ आहे. ते दिवा भागात येतं. त्यामुळे कृपया मुंब्रा नाव घेऊन बदनाम करू नका. ते शीळ आहे, शीळ. त्या जमिनीचा मालक कोण आहे त्याची माहिती घ्या. ती जमीन कितीला विकली त्याची माहिती घ्या. ती कोणाला विकली त्याची माहिती घ्या. त्याचे तुकडे तुकडे करून कोणी विकले त्याची माहिती घ्या. उगाच कारण नसताना कोणाला तरी घेऊन कोणाला तरी बदनाम करू नका. काही अधिकृत इमारती देखील बनतात म्हणा, एनओसी ओसी दिली जात नाही महापालिकेने. कुठेतरी शहर विकास असं आहे की परत तुम्ही मुंबऱ्यात आलात, परत तुम्ही मुंबऱ्यात आलात. मग आमचं म्हणणंच ते ना, 17 बिल्डिंग एका रात्रीत उभ्या राहिला. इथनं 5 किलोमीटरच्या अंतरावरती, 5 किलोमीटरच्या अंतरावरती हिंमत असेल तर लावा चौकशी. किती इमारती चालू आहेत बघा. प्रश्न हा नाही, प्रश्न हा आहे की एवढ्या अनधिकृत बिल्डिंगी इमारती उभ्या राहिल्या कशा? लोकप्रतिनिधी बोंबळतो करत, अहो हे चालू आहे, चालू आहे, चालू आहे. प्लिंथला थांबवा ना, प्लिंथला थांबवा ना. बिल्डिंग पूर्ण झाल्यानंतर लोक राहायला गेल्यानंतर ते गरीब बिचारे नागरिक हे आमचे महाराष्ट्राचे नागरिक आहेत. सोनं नाणं सगळं घाण ठेवून घर घेतात. घराचं छप्पर ही लढाई आहे, अस्तित्वाची लढाई आहे. मुलाबाळांना छप्पर मिळालं पाहिजे, माझ्या बायकोला शौचालय असलं पाहिजे, माझ्या आईला आजारपणामध्ये राहायला घर असलं पाहिजे. ह्याच्यासाठी तर सगळी लढाई लढतो आपण. तुम्ही काय तुमची गावं आहेत काही? तुम्ही पण दूरच्या गावावरनं तुमचे आईवडील तुम्हाला घेऊन आले. आज तुम्ही अस्तित्वासाठी हे सगळं काम करता. ह्याच्यातनं पोटा पाण्याला लागता. कोणाची हाऊस नाही, इलिगलमध्ये राहायची कोणालाही हाऊस नाही. कोणालाही सांगितलं नाही इलिगलमध्ये राहतो का इथे राहतो, या दोस्तीमध्ये, तो म्हणाल दोस्तीमध्ये राहतो. परवडलं पाहिजे. आणि त्यामुळे हा प्रश्न जटिल आहे, हा प्रश्न गंभीर आहे. ह्याच्याकडे इतक्या सूक्ष्म नजरेने पाहू नका की अरे हा इथल्याच बिल्डिंगी, ह्या बिल्डिंग का बांधल्या गेल्या, ह्या बिल्डिंगी घेतं कोण घरं, गरिबांना का आधुनिक बांधकामामध्ये जावं लागतं, या गरिबांच्या गरिबीचा गैरफायदा कोण घेतं, हे सगळे प्रश्न अनुत्तरित आहेत. ह्याची उत्तरं शोधूया ना. या प्रश्नाच्या खोलवर जाऊया ना. ह्या आत्ता जिथे पाडकाम होत आहे त्याच्या बाजूला 200 बिल्डिंगींची कामं चालू आहेत. 200 बिल्डिंगींची. सरकार त्याच्याकडे बघणार आहे? अधिकारी नेमलेत, मात्र स्लॅब मागे काहीतरी व्यवहार सुरू आहे असं देखील समोर आलेलं आहे. मी ह्याच्यात कधी गेलेलो नाही. माझा याच्याशी कधी संबंध आलेला नाही. इल्लीगल बिल्डिंगच्या विरोधात मी पहिल्यांदा होतो 30-35 वर्षापूर्वी. आजही आहे आणि मरेपर्यंत मी असेल. पण परिस्थिती कधी कधी मला शांत बसवते आणि मग हे असं काय होतं, त्याला काय करणार. साहेब, अनधिकृत बांधकामांना आळा घालण्याकरता जसं DCR आहे, डेव्हलपमेंट कंट्रोल रूल, तर त्या नीतीमध्ये राज्य सरकारने कुठे ना कुठे धोरणात्मक बदल केले पाहिजे. गरिबांना परवडतील अशा प्रकारे घराची नीती बनवली पाहिजे. तुम्हाला माहित नसेल तर सांगतो की सरकारचा कायदा आहे. कायदा जबाबदारी निश्चित केलेली आहे की अनधिकृत बांधकामांची जबाबदारी कोणावर आहे, त्या जबाबदारीनुसार कारवाई करा. साहेब शेवटचं पावसाळा आहे. पावसाळ्यामध्ये सुप्रीम कोर्टाचे हायकोर्टाचे आदेश आहेत कुठलंही घर पाडण्यात येऊ नये, कुठलंही बांधकाम तोडण्यात येऊ नये. ही पावसाळ्यात कारवाई होते. तर महापालिका सांगू कसं शकत? ह्याच्यामध्ये एक मानवी दृष्टिकोनातनं, मानवी मूल्यांच्या दृष्टिकोनातनं एक आदेश आहे की 1 जून नंतर 30 सप्टेंबरपर्यंत पावसाळा असल्याकारणाने कोणालाही बेघर करण्यात येऊ नये, झोपडेही पाडू नये असं सरकार, म्हणजे असे आदेश आहेत. सुप्रीम कोर्टाचे वगैरे जजमेंट्स आहेत त्याच्यावरती. मला वाटतं की कोर्टाकडे सहानुभूतीपूर्वक कोणीतरी ॲप्लिकेशन करावं लागेल. कोर्टाला विनंती करावी लागेल की पावसाळा जाऊ द्या, तोपर्यंत तिथे राहणाऱ्यांनीही दुसरी घरं शोधण्याचाही त्यांना वेळ मिळेल. अचानक काल सकाळपासून कारवाई सुरू झालं. ज्यांनी आता मलाही फोन आले. शेवटी लोकांचे म्हणजे प्रत्येकाला फोन केलेत त्यांनी. काल रात्री इथल्याही लोकप्रतिनिधीला लोक जाऊन भेटली, सगळ्यांना भेटतात. शेवटी गरीब जेव्हा घरातनं बाहेर काढला जातो तेव्हा तो 10 दरवाजे धुंडाळतो. त्याच्यामुळे मी आज सकाळी इथल्या पाणी प्रश्नासाठी, ह्या बिल्डिंगच्या पाण्या प्रश्नासाठी आलो होतो. लोकांनी मला पकडलं. करू काय शकतो? उच्च न्यायालयाच्या आदेशापुढे आम्ही सगळे हतबल आहोत.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.